तो यहाँ पे आप लोग देख सकते हो कितनी मतलब जो गर्दी एकजुट हुए है सब पब्लिक। और आज बहुत ही बड़ा यहाँ पे मीटिंग हुआ है ये हॉल के अंदर कि मतलब जो पीओपी बैन हो चुका है और जो माघी गणपति में मतलब 3 से 4 मूर्ति को विसर्जन करने दिया नहीं है, तो इसके लिए यहाँ पे बहुत बड़ा मीटिंग का अरेंजमेंट किया है हर एक मूर्तिकार लोग ने। तो चलते हैं अंदर जाके देखते हैं कि मीटिंग का क्या अपडेट है। परिसर भरला आहे तो गणेश भक्तांनी भरला आहे आणि आपल्या या गणेश भक्तांचा जो आवाज आहे मंगलमूर्ती, आपला आवाज एवढा मोठा पाहिजे की त्या काननिवडीतल्या अधिकाऱ्यांच्या कानात जाऊन आदळला पाहिजे। बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, लालबागच्या राजाचा दगडूशेठ हलवाई महाराज की, सिद्धिविनायक महाराज की, मुंबादेवीचा विजय असो। फार चांगलं वाटतंय आज सगळे एकत्र आलोय। कधी मूर्तिकार, कधी शिल्पकार, कधी मंडपवाले, कधी मंडळ म्हणून, कधी गणेश भक्त म्हणून आपली आपली मतं मांडत आलो। परंतु श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेच्या एका हाकेवर तुम्ही एवढे लोक जमा झालात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो। हा छोटासा प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे कारण साधारण 20 वर्ष झाली गणेश भक्तांच्या, मंडळाच्या आणि मूर्तिकारांच्या डोक्यावर पीओपी बंदीची ही जी तलवार, टांगती तलवार ठेवली होती ती आपल्याला मोडून काढायची आहे। त्याच्यामुळे तुम्ही सगळे जे एकत्र आलाय फार आनंदाची गोष्ट आहे। सगळी मंडळ, सगळ्या मंडळांचे पदाधिकारी, जिल्ह्यातले पदाधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत। मी काही मान्यवरांना इथे आमंत्रित करू इच्छितो त्यांनी स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावर येऊन। लालबाग राजा मंडळाची मूर्ती साकारणारे आमचे मान्यवर संतोष कांबळेजी त्यांना मी आमंत्रित करतो की तुम्ही मंचावर यावं, आमंत्रित करतो। पीओपीला बंदी करणारे काही असे असंख्य मूर्तिकार आमच्यातलेच आहेत की पीओपीला बंदी करतात, परंतु आमच्यातलाच इको फ्रेंडली गणपती करणारा सुद्धा आमच्या बाजूने आज आलेला असा एक आवाज आहे तो म्हणजे राजेश मयेकर साहेब, त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील, सुरेश शर्माजी इथे या सभेसाठी पुण्याहून खास प्रवीण बावधनकरजी आलेले आहेत की ज्यांनी पीओपी या विषयावर प्रचंड अभ्यास आणि प्रचार केलेला आहे, त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो। समन्वय समितीचे पदाधिकारी इथे आज उपस्थित आहेत, अमित कोकाटेजी त्यांना मी आमंत्रित करतो। मयुरेश चाचणकर पेणवर नाही आमच्या अगोदर लावली होती, परंतु काही कामानिमित्त ते बाहेर गेले, ते जसा त्यांना वेळ मिळेल तसे ते येण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यांच्यासाठी एक खुर्ची आपण राखीव ठेवायची आहे। सगळ्यांनी स्थानबद्ध व्हावं, सगळ्या मानवांनी। त्यांचे मी आभार मानतोय। परवाच्या दिवशी एक नालायक प्रकार आपल्या मुंबईत घडला आहे, तो म्हणजे हिंदूंच्या सणांवर, आनंदांवर विरजण घालायचं काम हे सरकारच्या काही अक्कलशून्य अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी कुठचीही चर्चा मूर्तिकारांच्या बरोबर किंवा मंडळांबरोबर न करता हायकोर्टाची ऑर्डर डायरेक्ट विसर्जनाचे इथे नेऊन अंमलबजावणी केली। परंतु मी त्या सर्व मंडळांचेही आभार मानतो की त्यांनी कायदा सुव्यवस्था राखली, न्यायालयाचा मान राखला। आम्ही सुद्धा न्यायालयाचा मान राखतोय। गणपतीच्या पायावर पाणी
ठेवून आरती करून त्यांनी आपापल्या मूर्त्या काही मंडळांनी आपल्या मंडपात नेऊन ठेवल्या आहेत. इथे कुठचाही कायदा सुव्यवस्था निर्माण असा प्रश्न त्यांनी राबवला नाही. सगळे एकत्र होते, परंतु शांतपणे संयमाने त्यांनी आपलं पाऊल घेतलं. अशा त्या मंडळांचे पहिले मी आभार मानतो. त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, नाहीतर काही घडू शकलं असतं. आज खरंच मला लाज वाटते की हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा या विचारांनी आपण ज्या सरकारला या मानाच्या स्थानी बसवलंय, त्या सरकारच्या काळात ही गोष्ट आज घडतेय. ही खरंच दुर्दैवी आहे. माझं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच आमची विनंती आहे, सर्व मंडळांकडून, मूर्तिकारांकडून, व्यापाऱ्यांकडून, प्रत्येक सामान्य माणसाकडून, की आमच्या मूर्त्यांची विटंबना होऊ देऊ नका. नाहीतर ज्याप्रमाणे मतदार राजांनी तुम्हाला भरघोस यश देऊन या पदावर बसवलंय, तोच मतदार राजा तुम्हाला त्या पदावरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही या संपूर्ण विषयावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आणि कुठच्याही प्रकारे मंडळातल्या मूर्तींची विटंबना होणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे लालबागचा राजा जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री झोपत नाहीत असं आम्ही ऐकलंय. परंतु आजच्या क्षणाला महाराष्ट्रातील प्रत्येक मूर्ती ही लालबागचा राजा आहे आणि त्याची काळजी तुम्हाला घेता आलीच पाहिजे. जोपर्यंत आपला आवाज आपण त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत आपली अशीच फरफट होत राहणार. निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एक वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पीओपीवर बंदी येऊन देणार नाही. त्याचा व्हिडिओही माझ्याकडे आहे. त्या वचनाची मी आज मुख्यमंत्री साहेबांना आठवण करून देऊ इच्छितो. मुख्यमंत्री साहेब आमचेच आहेत, उपमुख्यमंत्री साहेबही आमचेच आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री साहेब सुद्धा आमचेच आहेत. आज श्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या दिवशी सर्वत्र जे शिवसैनिक आहेत त्यांना गिफ्ट देत असतात, पण आम्ही एकनाथ शिंदेजी यांच्याकडे हे गिफ्ट मागतोय की आमचा सण वाचला पाहिजे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी बरोबर कार्यक्रम लावलेला होता, कुठच्याही उत्सवात विघ्न येता कामा नये ह्याचा. त्याप्रमाणे कुठच्याही गोविंदा पथकांमध्ये, गणेश उत्सवामध्ये, देवीच्या कार्यक्रमामध्ये कुठेही विघ्न आली नव्हती. परंतु यावेळी हा जो काय नालायक प्रकार घडलेला आहे त्याचा आम्ही संपूर्ण गणेश भक्त म्हणून निषेध करीत आहोत. बोलण्यासारखे असंख्य विषय आहेत. आपल्यातलीच काही माथेफिरू जी मंडळी आहेत त्यांनाही मी एक निवेदन करतोय, विनंती करतोय. तेही आमचे मित्रच आहेत, परंतु मित्रत्वाच्या पलीकडे आम्हाला जायला लावू नका. बोर्डाला दिलेले तरी सुद्धा महाराष्ट्रातला उत्सव लक्षात घेऊन आज जे हिंदुत्ववादी सरकार आहे किंवा मुळात मला असं वाटतं की जेवढे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत यांचा मुळात पहिला प्लॅटफॉर्मच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. त्या गणेशोत्सव मंडळांनीच लोकांना लोकप्रतिनिधी दिलेत आणि तोच लोकप्रतिनिधी नंतर नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, मुख्यमंत्री होतात. मग त्यांना ह्या गोष्टीचा विसर कसा काय पडतो की आम्ही महाराष्ट्रातला हा जो गणेशोत्सव चालू आहे त्याच्यावर हे निर्बंध लागणं कितपत योग्य आहे, असा हा सवाल माझ्या प्रत्येक जो कोणी पदाधिकारी आहे किंवा जे कोणी मान्यवर आहेत त्यांच्याशी मी करतो. आज काही संस्था आहेत ज्या वारंवार कोर्टामध्ये जातात, त्या आपलं मत मांडतात,
त्याच्यावर कोर्ट काहीतरी निर्णय देतं. आम्हाला मुळात हा विचार पडतो की आज गणेशोत्सव मंडळ आहे ज्याची सातासमुद्र 2 शब्द ते आपल्यासाठी बोलणार आहेत त्यांना मी आमंत्रित करतो. सर्वांना जय गणेश. मला बोलता येते पण मी आज उभा राहिलं आहे ते फक्त गणपती आपल्या मंडळाच्या मूर्तिकारांसाठी. हा आपला सण गणपतीचा सण हा एवढा मोठा जगात आहे पसरलेला आणि तो मोठा कोणी केला आहे तर आपल्यासारख्या मूर्तिकारांनी तो मोठा केलेला आहे. आणि त्यांचे हात आता कापण्याचा प्रयत्न आता होत आहे. हात नंतर पोट हे कापण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याच्यासाठी उभं राहणं हे माझ्या आपल्याला वाटलं की नाही आपण एकत्र यावं आणि आपण आपल्या बांधवांसाठी उभं राहावं म्हणून मी हा निर्णय घेतला आणि तो चांगलाच आहे. आणि गोष्ट इकोनॉमीची बोलत ना पण बोलतात ना मूर्ती बनवण्याला आता आम्ही माझं सांगतो आम्ही वर्षभर काम करतो आणि बनवून मूर्त्या किती तयार करतो तरी पण 50 मूर्त्या 40 मूर्त्या तयार होतात वर्षाअखेर. मग ते मंडळाला पण तेवढं जमणार नाही मागणी भरपूर आहे आणि मूर्त्या कमी होतात म्हणून हा पर्याय नाही. प्लास्टर हा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हा पर्याय सगळ्यात उत्तम आहे आणि तो चालू राहायला पाहिजे ही माझी गणेशांना चरणी प्रार्थना आणि सर्व जय गणेश. असंख्य माध्यमं इथे आले आहेत पण सगळ्यांनाच आपल्याला बोलायला येणं म्हणजे टाईम कन्झ्युमिंग होईल. जर मी थोडक्यात निलेश घोडेकर इथे चांदेवरी श्रीचे जर आलेले असतील तर त्यांनी इथे आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आपल्याला इथे सर्वांचं मत मांडायला आलो नाही. आम्ही देखील एक कार्यकर्ता म्हणून आलो आहे. आपल्या सर्वांना मत नाही ऐकायचं आहे. आपल्याला पुढची ठोस भूमिका ऐकायची आहे. तुमच्या सर्वांकडनं आपल्याला भूमिका ऐकायची आहे. मी पहिला एक गोविंदा म्हणून असायचो. गोविंद्याची लढाई मी जवळून बघून आलो आहे. ती लढाई अशी नाही होत आपण रस्त्यावर उतरायचं आणि सरकारला दोष द्यायचा. मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, कोणत्या सरकारबद्दल बोलत नाही. आपल्याला मेन बोलायचं आहे की हे आपला उत्सव कसं टिकला जाईल, कसं वाचला जाईल. आपल्या ते 2 शब्द कोणाचे आपण ऐकायला आलो नाही आहेत. बरोबर मित्रांनो, आम्हाला यावरती ठोस जसं आता या 5 दिवसापूर्वी झालं ते भाजपमध्ये नाही झालं पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं ते ऐकायला आलो आहे. एक जण येतोय आपलं मत म्हणतो आम्हाला मत नाही ऐकायचं आहे. आपल्याला यापुढे आम्हाला तुमच्या मागे कसं उभं राहायचं आहे आम्हाला ते मार्गदर्शन द्या. बरोबर का? आम्हाला मार्गदर्शन पाहिजे. तुमची भूमिका ते ऐकायला आलोय की हे असंच बाकीचे निघून जातील आणि आपण एकटे पडू. आपल्याला ही लढाई आहे आणि कोर्टातनं लढली जाईल आणि हे कोणतंही सरकार काही करणार नाही आहे. आपल्याला कोर्टामार्फतच ही लढाई जिंकली जाईल. इथेच आणि बाकीच्यांना मी बोलतो ते बरोबर आहे का? ही लढाई कोर्टातनं लढली जाईल आणि हे भाजपवरती येणार आहे. माझ्या मते ही संख्या भरपूर कमी आहे. एवढे देखील जर प्रत्येक मंडळातला एक जण जरी आला ना तरी ह्याच्यापेक्षा 10 पाठीचे होतील एवढे मंडळ आहेत आणि ही कमी संख्या आहे. ह्याच्यापेक्षा जास्त लोक आले पाहिजे आणि आपण रस्त्यावर उतरलो पाहिजे. आणि रस्त्यावर उतरायची ऍक्च्युली लढाई नाही आहे. ह्यांच्या मागे राहून ह्यांना पैशाचा पाठबळ, ह्यांना जिथे जिथे मदत लागेल ती सर्व मदत करून भाजपच्या आधी आपल्याला हा उत्सव टिकवायचा आहे आणि पुढे न्यायचा आहे. जाताना माझे 2 शब्द नाही, माझे विचार सांगतो. तुम्ही यापुढे कोणी येताना मार्ग सुचवा, त्या मार्गावर चालायचं आपण बोलूया. आपल्याला 2 शब्द नाही ऐकायचे. आम्ही 2 शब्द ऐकायला नाही आलो. तुम्ही 1 तास या पुढचा आमचा घ्या, 1 दिवस घ्या, पण मार्ग दाखवा. आम्हाला 2 शब्द नाही ऐकायचे कोणाचे. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. जय गणेश. आपण अगदी योग्य बोलात. त्याविषयी 2 शब्दात आम्ही नंतर या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला सगळ्यांना सूचना करणार आहोत. त्या तुम्ही पूर्णपणे नोट डाऊन करून घ्या. तत्पूर्वी निखिलजी इकडे आलेले आहेत आणि त्यांना जे फेस करायला लागले आहे त्याबद्दल आणि ह्या मोहिमेबद्दल ते 2 शब्द बोलतील. निखिलजी.
सर्वांना जय गणेश, जय महाराष्ट्र. आज जो आपल्यावर प्रसंग आला POPच्या बंदीवर, खरंच खूप त्रास झाला आम्हाला यावेळेला. येत्या 30 तारखेला काय नोटिफिकेशन आलं, 1 तारखेला शनिवारी रात्री आम्हाला पोलिसांनी म्हणजे BMCने नोटीस दिली पोलिसां थ्रू की असं आहे की तुम्हाला विसर्जन करता येणार. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की मारवेला तुम्ही विसर्जन करू शकता. आम्ही विसर्जन मिरवणूक काढली, सगळं झालं. रात्री नंतर सांगतात की तुम्हाला तिकडेही तुम्हाला विसर्जन करता येणार. आम्ही एक आमची मूर्ती आम्ही नेऊन आम्ही आमच्या जागेवर ठेवली आहे. ह्याचं काय करायचं हे आम्हाला कळतच नाही. पुढे POPची बंदी एवढ्या शॉर्ट नोटिफिकेशनवर दिली आहे तर आम्ही गणपती विसर्जन कसं करणार आणि किती दिवस आम्ही हा विसर्जन ठेवणार. तर कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, सगळ्यांनी मूर्तिकार असू दे किंवा मंडळं असू दे किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हा लढा आपण लढलाच पाहिजे. त्याशिवाय ना पर्याय निघणार नाही. तर असं होईल थोड्या दिवसानंतर ते उत्सव बंद करावे लागतील. हे सगळं चालणार आहे का तुम्हाला उत्सव बंद केलेलं? म्हणून सगळ्यांनी आपल्याला एकत्र यायला पाहिजे. आणि हे सगळं आज PMC मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम तलाव वगैरे काही कार्यक्रम न करता डायरेक्ट नोटिफिकेशन दिली. ही अक्षरशः दादागिरी चालली आहे त्यांची. त्यामुळे आपल्याला हे सगळ्यांना श्रेय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि सगळ्यांनी म्हणजे एकूण मागीचा असू दे किंवा भाद्रपदचा असू दे, सगळ्या मंडळी एकत्र येऊन आपण हा लढा द्यायला पाहिजे. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालंच पाहिजे, नाहीतर आपण सगळे उठून तिथे जाऊन विसर्जन करायचं. चारकोपच्या राजाचं पण विसर्जन झालं पाहिजे, नाहीतर सगळेच्या सगळे मंडळ मूर्तिकार तिथे येऊन पोहोचतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तो व्हायला देऊ नका. त्याच्या अगोदरच त्यांना विसर्जन करायला द्या. ही विनंती मी सरकारपाशी करतोय. या विषयी जर आपल्याला आंदोलन करायचं असेल त्यासाठी आपण आज इथे एकत्र झालेले आहोत. सगळ्यांचे नंबर आमच्याकडे आहेत. त्याचा एक WhatsApp ग्रुप केला जाईल. त्याच्यावर प्रत्येक मंडळाने या विषयाशी संलग्न होऊन आपली सहमती आपल्या लेटर हेडवर आमच्यापर्यंत पोचवायची आहे. जे गणेश भक्त आहेत त्यांनी आपली स्वीकृती आमच्यापर्यंत पोचवायची आहे. जे मूर्तिकार आहेत त्यांनी आपली स्वीकृती आमच्यापर्यंत पोचवायची आहे. जेणेकरून त्याचं कंपाइलिंग करून आम्ही सरकारला दाद विचारणार आहोत. त्यामुळे हा जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्याचं जन आंदोलन झाल्याशिवाय तुम्हाला याच्यातनं सुटका मिळणार नाही. हा सरळ त्याच्या मागचा एक उपाय आहे. कारण का कोर्ट कचेऱ्या आपण करतच राहणार आहोत, परंतु हा कसा डाव टाकला गेलाय आणि त्याच्यातनं आपल्याला कसं सोडवायचं आहे ह्याच्यासाठी जन आंदोलन हाच एक पर्याय आहे. जोपर्यंत आपण रस्त्यावर मंडळ उतरणार नाही तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार नाही. तोपर्यंत आपल्याला याच्यातनं रिलीफ मिळणार नाही. सगळ्याच गोष्टी आमच्याच ऐका असंही नाही, परंतु आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठचीही गोष्ट यापुढे तुम्हाला करता येणार नाही. हे आज मी तुमच्या वतीने ठामपणे सरकारला सांगू इच्छितोय. मित्रांनो, बस झाले कायदे, बस झाले नियम. जी मूर्त आज विसर्जन होऊन दिली नाहीये, आपण एवढा लांबून आलोय, आजच वेळ काढला, आत्ताच गेलो, आत्ताच काहीतरी आंदोलन केलं तर काय करू? 4-5 लोक फक्त माती करतात, माती करतात. सर्वांचं गाव एकत्र असंच होऊ द्या. त्याला सर्व मुद्दे घेऊन सर्व मंडळाला सांगा आणि मुख्यमंत्री काय देतात, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जो अधिकारी ज्याने थांबवलं या गणपती बाप्पाचं विसर्जन झालंच पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की जिथे मूर्ती विसर्जन होऊ दिले गेलेले नाही तिथे जाऊन आपण आपला आक्रोश दाखवणं आवश्यक आहे. कमीत त्या अधिकाऱ्याला किती जण एकत्र आहोत त्याची कल्पना तरी. नक्कीच जरा उपस्थित एक मिनिट मी POPचा, मी मातीचा, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. आपण सरकारावर कुठल्याही प्रकारचं बंधन
निवेदन आणण्यात अयशस्वी झालो हे मान्य करा. आज एकवटत त्यांना हे जर तुम्ही आधी एकवटला असतात, जे मी वारंवार सगळ्या पत्रकार माध्यमातून सगळ्या माध्यमातून जे मी बोलण्याचा प्रयत्न केला, तर कसं आहे माहिती आहे ना, कोर्ट तुम्हाला निर्णय देतो, पण कोर्ट कसं हेही बघतो की प्रेशर कुठून येते. प्रेशर त्या कोर्टावरती प्रेशर टाकलंच नाही. आपण मंत्र्यांच्या मागे धावत बसलो, ह्याच्या मागे धावत बसलो, त्यांनी त्यांच्या परीनं केलं. आपल्याला लिव्हरन्स दिलं, 1 वर्ष 2 वर्ष ढकलत 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 त्यांच्या पण निवडणुका लागल्या. निवडणुकामध्ये जजही गप्प बसले, कोर्टही गप्प बसलं. आता कोर्टाने निर्णय दिला. आता इलेक्शनच नाही ना, महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये काय होणार आहे, गल्ली बोळातले माणसांना मत देणार, झाला विषय संपला. पण आपण कोर्टावरती प्रेशर टाकू शकलो नाही. आपण एक मोर्चा काढला नाही, आपण एक आंदोलन कुठेही केलं नाही की POP नको, की पेपर, की माती हवी, याच्याबद्दल आपण कुठेच बोललो नाही. आपण हातावर हात ठेवून बसलो आणि याचा पर्याय असा झाला की जे समाजकंटक आहेत, जे आपल्या उत्सवाच्या विरोधात गेले, त्यांची तिथे जीत झाली. आपण गेलो, आपण पण पोचलो, आमचा दादाही पोचला तिथपर्यंत. म्हणून आता एक भांडत होता म्हणून आम्ही लोक पण जाऊन तिथे भांडण्याचा प्रयत्न नाही केला. म्हणलं आपल्यातला एक भांडण, आपण राहू त्याच्याबरोबर, पाठिंबा देऊ दिला. पण काय झालं की आपल्या मूर्तिकारांनी कधी त्यांच्यावरती प्रेशर आणलाच नाही. आपण प्रेशर आणला असता तर आज ही वेळ आपल्याला आली नसती, किंवा त्यांनी हे तरी केलं असतं की POPची मूर्ती बनवायची, मग ती इतक्या फुटापर्यंत बनवा, मग त्याला नैसर्गिक स्रोतमध्ये विसर्जन करायचं, तर मग अशा प्रकारे तुम्ही विसर्जन करा. नैसर्गिक स्रोतमध्ये जर विसर्जन करणार नाही तर मग कुठे करणार. कृत्रिम तलाव बांधून आपण किती बांधणार. एखाद्याची 10 फुटाची मूर्ती, एखाद्याची 11 फुटाची मूर्ती, तर तो कुठे जाणार. समजा मातीची जरी मूर्ती असली तरी तो नैसर्गिक स्रोतमध्ये विसर्जन करावं लागणार. कोर्टाने असं काहीही दिलं नाही. बंद म्हणजे बंद, नैसर्गिक स्रोतमध्ये जायचं नाही. अरे मग जायचं कुठे विसर्जन आहे. आपण कुठे आपले ते मुद्दे मेन मांडण्यामध्येच आपण फेल्युअर झाला. आणि मेन म्हणजे आता जे तुम्ही पेटून उठलायत ना, जे करायचं ना ते आज आता ह्या क्षणालाच करा. काय केस होणार आहे होऊन द्या, आपण घेऊ सगळ्यांना बरोबर. कारण की काय माहिती आहे का, आज ह्या क्षणाला जर आपण सगळेजण पेटून उठलो आहोत आणि ह्या क्षणाला जर आपण जाऊन नाही काही केलं ना, तर कुठलाही मंत्री कुठल्याही पक्षाचा असो, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, पण हे कोण ठामपणे उभा राहणार नाही. आज माझा हा कार्यक्रम, उद्या माझा तो कार्यक्रम, परवा माझा तो कार्यक्रम, कोर्ट इन्व्हॉल्व झालाय, मी काय करू, कोर्टाची ऑर्डर आहे, फॉलो करावी लागणार. अरे त्यांच्याकडे पण कुठेतरी व्हिटो पॉवर असते ना. एखादी गोष्टी समजा 10 गोष्टी आहेत, तर 10 गोष्टीमध्ये 3 गोष्टी कमी करा, 4 गोष्टी कमी करा, थोडे आम्हाला वेळ द्या, आम्ही याच्यावरती इम्प्लिमेंट करू, काहीतरी तोडगा काढू, काहीतरी होऊ शकतं ना. पण ते आज आता या क्षणाला गेल्यावरच होईल. आणि आज जवळजवळ पर्यावरण मंत्री पण मुंबईत आहे, आपल्या विषयाशी निगडीत सगळे मंत्री मुंबईत आहेत. कोणी व्यार नाही. DCM पण इकडेच आहे, CM पण इकडेच आहे, आणि सगळेच DCM CM इकडे आहेत. जर आज जे तुम्ही पेटून उठलात ना, जे व्हायचं ना ते आजच होऊन द्या. तुम्ही उद्यावर गेलात, परवावर गेलात, होणार नाही म्हणजे नाही. आपण कोर्टावरती एकवटलो नाही म्हणून आज हा निर्णय आलेला आहे. जर आज नाही एकवटलो ना, तर मग हे उद्या परवा तेरवा होणार नाही. काय होईल, कोण कोणावर केसेस घेणार नाही. पण कमीत कमी आपण तिथपर्यंत पोचलो, तिथपर्यंत आपला विषय मांडला, तर होऊ शकतं त्यामध्ये काय अधिकारी असतील, काय मंत्रिमंडळ असेल, त्यांचे सचिव असतील, ते तिथे पण आपल्याशी बोलतील तरी ना. आपल्याकडे आपलं ऐकून तर घेतील का नाही. आणि हा मेसेज जे आज आपण करू ना, हा मेसेज पूर्ण महाराष्ट्राचा आहे. ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम होणार आहे ना, तर फक्त मुंबईपुरता नाही होणार आहे, पण महाराष्ट्रापुरता होणार आहे. आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, पण भारताची राजधानी मुंबई आहे. याच्यामध्ये घडणारी छोटीतली छोटी गोष्ट ही इंटरनॅशनल लेवलवरती दाखवली गेली जाते. जर आज आपण हे केलं ना, तरच होईल, नाही तर होणार नाही. तर माझी रिक्वेस्ट आहे की आपला हा कार्यक्रम झाल्यावर आपण एक नियोजन करू, एक 10-15 मिनिटात, आणि आपण आज जाऊ आणि ते तिथे कमीत कमी करण्याचा प्रयत्न तरी करू, तरच होणार. तुम्हाला पटते का? मग बस चला, जय गणेश. हा त्यांनी दाखवला. योगेश रामदास कदम, पर्यावरण प्रदूषण मंत्री, मी आणि हितेश बसलेलो, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत, आम्ही बसलेलो. त्यांनी सरळ सांगितलं, तुम्ही मूर्त्या उंच बनवता, चौकटीवर टिकता, ही सगळ्यात घाणेरडी बाब आपल्याला आहे. देवेंद्र फडणवीस होते, जी सगळ्यात मोठी उंच मूर्ती, हे बॅनर लावता ना महाराष्ट्राची सगळ्यात उंच मूर्ती, हे ह्याचे परिणाम आपण आज भोगतोय.
काय पर्यावरणपूरक आणि काय करत नाही. आता बसलाय तिथे पण पीओपी वापरला जातो. हा मुद्दा 2019 साली मांडलेला मी. आज कसल्या मिटिंगला घेऊन काय उपयोग होणार नाही. आज सगळे 4 टक्के जमणार, त्या मिटिंगला एक माणूस नसतो. 8 जण होते, 8 जणांनी मद्रास कोर्टाच्या लावलंय फाईल्स पूर्ण याच्यामध्ये. मद्रास कोर्ट, कर्नाटक कोर्टाच्या लावल्या. महाराष्ट्रात उत्सव, तुम्ही त्यांच्यावर कसं जजमेंट लावताय? हा कसं लावताय जजमेंट? आपण त्यांना देऊया. त्याच्यानंतर 11वा दिवस येतो, मे बी नंतर 11वा दिवस येतो ना, परवाच्या दिवशी मंगळवारी 11 तारखेला आपण सर्व जाऊन आपल्या चारकोपच्या श्रीचं आणि इतर सर्व चारकोपच्या राजाचं जी काही मंडळ आहे तिकडची, त्यांना घेऊन वाजत गाजत आपण त्यांचं विसर्जन करायचं. चारकोपचा पेशवा बरेचशी मंडळ आहेत की त्यांना एकत्र घेऊन आपण सगळे तिथे हजर व्हायचं आहे आणि तिथे त्या गणपतींचं विसर्जन करूनच दाखवायचं आहे. बघूया कसं अडवतात ते आपल्याला. तत्पूर्वी आम्ही सगळ्या गोष्टी, सगळ्या फॉर्मॅलिटीज आजच्या आज मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊन बोलून क्लिअर करणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला जर परमिशन दिली नाही तर जे होईल ते बघू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्ही केस लावा आणि ठेच लावा, काय लावा ती लावा. मंडळांची आणि मूर्तीकारांची ताकद आम्ही, गणेश भक्तांची ताकद तुम्हाला दाखवून देऊ आणि तुमचं हिंदुत्व, खोटं हिंदुत्व सरकार असेल ना त्याला पर्दाफाश करू. त्याप्रमाणे चारकोप किंवा बोरिवली साईडचं सर्व गणपतींचं विसर्जन एकाच ठिकाणी जर झालं, जेणेकरून आपण मारवेला तर सगळी मंडळं तिकडे एकत्र आली तर ह्या गोष्टीवर तोडगा निघू शकतो. जसं गिरगावला सगळी मंडळं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस कोणी कुठलंही प्रशासन त्यांना अडवू शकत नाही. तीच ताकद जर आपण बोरिवली मालाडमध्ये दाखवली तर सर्व मंडळांची ताकद त्यांना आपण हे करू शकतो. बस फक्त मारवेला सर्व मंडळांनी मिळून आपण एकत्र यायचंय, जेणेकरून सगळ्या मूर्त्या एकत्र आल्या, सर्व प्रशासनाला जागे. त्या मूर्ती विसर्जन न होणं कसं नाही होत त्या बघूया आपण. मग सगळ्या मंडळांनी तिकडे या. फक्त मारवेला टायमिंग द्या. त्या टायमिंगला आम्ही सगळे हजर राहणार. रात्री 10 वाजता मारवेला सर्व मंडळ, मारवे बीच, हिंदुस्थान नाक्याला ज्या मूर्ती विसर्जन झाल्या नाही आहेत त्या सर्व मूर्ती हिंदुस्थान नाक्याला संध्याकाळी रात्री 10 वाजता एकत्र येऊन मारवे बीचवर सर्व मूर्तींचं विसर्जन होईल. सगळे एकत्र आलो, प्रशासनाला जागा दिली पाहिजे की सर्व मूर्तींचं विसर्जन एकाच वेळेला एकाच ठिकाणी व्हायला पाहिजे. 22 फूट वाले की माझ्या राजाचा दगडूशेठ हलवाई महाराजाचा. आपल्याला सगळ्यांना व्हॉट्सअपवरनं टायमिंग, परफेक्ट टायमिंग, लोकेशन पाठवण्यात येईल. आता कांदिवलीची असो, कांदिवलीचा राजा असो, चारकोपचा राजा असो, जी मंडळ बाकी आहेत विसर्जनाची ती सगळी आपलीच आहेत आणि आपण त्यांच्यासाठी जायचं आहे. त्याचं टायमिंग तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल. त्या टायमिंगला तुम्ही सगळ्यांनी उदंड प्रतिसाद तिथे हजर राहायचं आहे. संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. त्याचा मी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. त्याचा तुम्ही पाठपुरावा घ्या. सगळ्या व्हॉट्सअपवर हा मेसेज जाईल. सगळ्या गणेश भक्तांना, मंडळांना हा मेसेज जाईल. आणि एक लक्षात घ्या, जे आता भाऊ बोलत होते, पोट तिडकीने बोलत होते, तो पण आपलाच आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना आहुत्या द्याव्या लागल्या आहेत. आता परत एकदा स्वातंत्र्याची गरज आहे. त्यासाठी या सगळ्यांनी जे कार्य केलंय, हितेश भाऊ असतील, समन्वय समिती असेल, पुण्याचे आपले सहकारी असतील, कोल्हापूरचे सहकारी असतील, ज्यांनी कोणी जी मदत केली आहे त्या सगळ्यांचे आभार मानून एकत्र येऊन आपण हा लढा पुढे चालू ठेवायचा आहे आणि जोरदार या सरकारला दाखवून द्यायचं आहे की गणेश मंडळ म्हणजे काय. आता या कार्यक्रमाचा समारोप
समारोप सिद्धेश दिगोळेजी करते, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. सर्वप्रथम इथे उपस्थित सगळी मंडळ, सर्व मूर्तिकार तसेच इतरत्र जेवढ्या समित्या या उत्सवासाठी झटत आहेत, सातत्याने प्रयत्न करत आहेत, तारखा अटेंड करत आहेत, त्यांच्या पद्धतीने योग्य त्यारित्या प्रत्येक गव्हर्नमेंटच्या तारखांना उपस्थित राहत आहेत, त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. जोवर गणेशोत्सव मंडळ व नवरात्रोत्सव मंडळ एकत्र येत नाही तोपर्यंत हा उत्सव पूर्वापाररित्या सांस्कृतिकरित्या चालू ठेवणं आपल्यासाठी कदाचित कठीणही आहे. तसेच आज मी सुद्धा एक मूर्तिकार आहे. माझ्याकडे काही मंडळं असतील, त्यातली काही मंडळं इथे माझ्या एका फोनवर आले. इतर मूर्तिकारांची मंडळं, इतर मूर्तिकार इथे जेवढे उपस्थित झाले, आजच्या या मीटिंगला हजेरी लावली, त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. तसेच माझ्यापासून सुरुवात करून सांगतो, सर्व मूर्तिकारांनी आपसातले मतभेद तसेच आपल्या विचारांमधील जेवढी भिन्नता असेल तेवढी बाजूला सारून या उत्सवासाठी व या सध्याच्या वेळेसाठी, या कठीण प्रसंगी सगळ्यांनी एकत्र या हा उत्सव टिकवण्यासाठी आपला रोजगार, आपला उदरनिर्वाह या सगळ्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे. तर आपल्यातले सगळे मतभेद तसेच आपण एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण एकत्र येण्याची खूप जास्त गरज आहे. तसेच कुठलेही संघटना असू दे, समित्या असू दे, ज्या काही या उत्सवासाठी झटत आलेल्या आहेत, त्यांनी देखील एकमेकांवर टीका टिप्पणी न करता, आपण मूर्तिकारांनी देखील एकमेकांवर टीका टिप्पणी न करता, मंडळांनी आपापसे वाद बाजूला सारून या उत्सवासाठी एकत्र या, हेच फक्त या मीटिंगचं उद्देश होतं. आणि त्यासाठी आपण आलात, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. सर्वात महत्वाची गोष्ट, आज इथे प्रत्येक माध्यमात काम करणारे मूर्तिकार व कलाकार आज इथे उपस्थित आहेत. तसेच आपण प्रामुख्याने पीओपीच्या मूर्त्या बनवतो, हे आपली प्रायमरी गोष्ट आहे. याचा अर्थ आपण इतर कुठल्या माध्यमांमध्ये काम करू शकत नाही असा नाही, परंतु आपल्याला जे जमतंय आणि आपण जे करू शकतो, ज्या गोष्टीत आपण पटाईत आहोत, त्या गोष्टी आजपर्यंत आपण करत आलो. हे सगळं करत असताना आपला मुख्यत्वे पीओपी मध्ये गणपती करणारे, पीओपी मध्ये काम करणारे, जास्तीत जास्त गणेशोत्सवातील गणपतीच्या मूर्त्या बनवणारे मूर्तिकार यांचा एक आपला एकत्र असा निर्णय, आपला इतर कुठल्याही माध्यमांना विरोध नाही. पेपरचे बनवणारे, मातीचे मूर्त्या बनवणारे, हे जे ते आपापलं काम आपापल्या कौशल्याने आज आपापली पोटं भरत आहेत, परंतु आम्हाला पीओपी बंद होऊ द्यायचं नाही. हा एकमेव आपला उद्देश आहे. इतर कुठल्याही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या मूर्तिकारांवर किंवा कलाकारांवर आपला तीळ मात्रही विरोध नाही. त्यांनी त्यांची कामं करावीत, आपण आपले कामं करू आणि ह्याच्याने उत्सव टिकून राहू दे. उत्सवातली जी आपली विविधता आहे, हा महाराष्ट्राची ओळख आहे, हा मुंबईतला उत्सव जो देशापलीकडे पोचलेला आहे, अशाच पद्धतीने आपण चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच आता 2 दिवसापूर्वी जो काही प्रकार घडला, त्याच्या पलीकडे परवा आता मंगळवारी आपल्या कांदिवलीच्या श्री या बाप्पाचं विसर्जन आहे. त्या दिवशी आपण सगळ्यांनी संध्याकाळी 6 वाजता एकवटणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्या बाप्पाचं विसर्जन केल्याशिवाय आपण ऐकणार नाही. तर कृपया आपले सगळे मतभेद बाजूला ठेवा. बाप्पा कुठलाही असू दे, बाप्पा आपला आहे. आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहू. त्याच्यासाठी आपल्याला घोषणा नाही द्यायच्या, आपल्याला काही आक्षेपार्ह विधानं करायची नाही आहेत. आपल्याला नॉर्मल आपल्याला आपली एकता, आपण जे एकीचे बळ म्हणतो आपण ज्याला, ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. ह्याच्या पलीकडे ह्याच्या आधी काय झालं, ह्याच्या आधी काय केलं, कोणी काय केलं, कोणी काय नाही केलं, हे कृपया बाजूला ठेवा आणि आता तरी एकत्र या, हीच माझी सगळ्यांना विनंती आहे. या मीटिंगचं हेच उद्देश होतं आणि ह्यासाठी आपण एकवटलात, यासाठी मनापासून धन्यवाद. तसेच या आपल्या मीटिंगची सांगता मी हे 2 शब्द बोलून संपवतो व सांगता करतो. सिद्धेशजी, जसं मंगळवारी कांदिवली श्रीचं विसर्जन आहे, तसंच मंगळवारी
कुंभारवाड्यामधले 2 गणपती, कामाडीपुऱ्यामधला 1 गणपती, दक्षिण मुंबईमधले जे काही मंडळी आहेत त्यांनी बहुसंख्येने या विसर्जन मिरवणुकीला सहकार्य करावं. जी मंडळी सबमधली आहेत त्यांनी कांदिवलीच्या श्रीच्या विसर्जनाला उपस्थित राहावे. जी मंडळी दक्षिण मुंबईच्या दिशेने आहेत त्यांनी कुंभारवाड्यातले हे 2 गणपती व कामाडीपुऱ्यातले हे 2 गणपती कसं विसर्जन करता येईल याच्यावर आपण त्यांनाही सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्या लोकांनी त्या विभागामध्ये त्या विसर्जन मिरवणुकीला हजर राहावं एवढीच विनंती करतो. जी माहितीपूर्वक जी डायरी फिरती आहे व्हॉट्सअप पद्धतीने जाईल. आपला उदंड प्रतिसाद तुम्ही इथे आलात दाखवलात त्याबद्दल धन्यवाद. तसाच उदंड प्रतिसाद हा विसर्जनाच्या वेळी आपल्याला दाखवायचा एवढं मात्र कायम लक्षात ठेवा. गणपती बाप्पा मोरया. आज आपण सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत ऐकलं. हे मनोगत ऐकत असताना आपल्या यातून गांभीर्य आलं